फायटर जेटचं. त्यानंतर त्या आशुतोषची मेडन ओव्हर अर्धशतक रोहन निनाबेचं. रसिक गाडीचे 48 धावा. या सर्व काही पाहायला मिळालं. षटकरांची आतषबाजी देखील झाली आहे. या स्पर्धेने खूप काही दिलं आपल्याला. चला आपण मॅचला सुरुवात करतोय. पंचांचा सिग्नल, मॅच ऑन झाली आहे. आमचे ऑफिशियल्स अमोलजी मोंडकर, गिरीश गाडी जे आमचे ऑफिशियल्स आहेत समालोचन कक्षामध्ये आमच्या समोर गुणलेखन करण्यासाठी. रविराज देखील जोडले गेले, त्यांचं देखील सरचं स्वागत आहे. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. चला मॅचला सुरुवात आहे. पहिला बॉल फक्त कट केला, पॉइंटला दिशा दिली आहे. सिंगल दा वेगात आहे. दुसरीचा प्रयत्न आहे. नो स्ट्राइक इन ला कोणी नाहीये. पैकी सुद्धा चुकले. 2 धावा सहजरित्या पूर्ण आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मुंबईची लाईव्ह जर पाहिली लोकल आहे, क्रिकेटची लाईव्ह सिंगल आहे आणि सिंगल डबलवर जास्त भर दिला जातोय. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. मैदान नवीन आहे, खेळाडू नवीन आहेत, त्यामुळे अंदाज घेणं देखील गरजेचं आहे आणि तेच केलंय मॅडियाने. 2 धावा घेतल्यात. नो स्ट्राइक इन ला प्रशांत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर निखिल परकर आहे. चांगली गोलंदाजी निखिल करेल का पाहायचंय. क्षमता आहे, अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द फर्स्ट टीचर. अनुभव आपला पहिला गुरु असतो. शॉर्ट बॉल होता, कटरचा वापर केलाय. हॅलो सिटी बाजूत बॉल इष्टी रक्षक यांच्या हातामध्ये गेला होता. ते बीट झालंय, चूक झाली. अतिरिक्त बाईच्या सुरमध्ये धाव मिळाली आहे. या अतिरिक्त धावेने सांघिक धावफलक 3 या आकड्यावर पोहोचलाय. कारण क्रिकेटमध्ये धाव येणं महत्वाचं आहे. वाईज, लेग वाईज, ओव्हर थ्रो, बॅटच्या सहाय्याने धावा येऊ देत, परंतु धावा येणं हे महत्वाचं आहे. तेच सातत्याने करताना पाहायला मिळतात मॅडी आणि प्रशांत. थोडासा पिच होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल शॉट थर्ड मॅनला चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याच्या नादात आता विकेट गमावा लागेल. फलंदाज बाद होत आहेत. प्रशांत बाद झाले. ज्या ठिकाणी एकच धाव येत होती, स्ट्राइक इन करून कॉल सुद्धा नव्हता, तरी सुद्धा कॉल देण्याचा प्रयत्न राहिला. अगोदरच पॉपिंग क्रीज क्रॉस केलं आणि त्यानंतर बाद होत आहेत, धाव बाद झालेत.
पुल केलाय, बॉलला गुल केलाय, डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. शानदार, दमदार सिक्सर. कमबॅक केलाय, कारण प्रशांत सुद्धा एक बेस्ट ऑलराऊंडर आहे देवगड तालुक्यातील. ओ या टॉस आहे, कनेक्शन प्रॉपर आहे, क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. बॉलला पाठवलाय, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर सिक्सर. दिला या प्रकारचा बॉल पेश केला. प्रत्येक कॉमेंटेटरने अनेक नावाच्या उपमा दिलेल्या आहेत. पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा, वासू टू कान. नंतर गाडी सोडायची टेंबवलीला, गाडी गेली रेंबवलीला. फुलटॉस होता, इनसाइड आउट खेळलेत, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर. ओहो, एपट चांगले होते परंतु नाही थांबू शकत बॉलला. बॉल जातो आहे सीमा पार, मिळतील धावाचा षटकार. तर 25 या आकड्यावर पोहोचले. षटकार निसते पाहायला मिळत आहेत सोहमच्या बॅट मधून. यावेळी थोडासा बॉल पडला, त्यानंतर खाली राहतोय. इष्टिरक्षक शुभम चुकतायत. पंचांचा सिग्नल अजून पेंडिंग आहे. असा योग्य बॉल होता परंतु बॉलने थोडस वळण घेतलं होतं, परंतु योग्य बॉल आहे. पण अतिरिक्त धाव मिळते वाईच्या स्वरूपामध्ये, ती धाव नाही थांबू शकलेत. तापलक टोटल 26 वर पोहोचलाय. सोहम चांगल्या मूडमध्ये दिसतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. पहिले षटक हे 6 धावांचं राहिलं, त्यानंतर प्रशांत आले, ते थोडेसे मागडे ठरलेत. 3 षटकार तर त्यांनी खर्च केल्यात, म्हणजे टोटल तिथेच 18 धावा झाल्या. त्यानंतर वाईड फेकला 19, त्यानंतर 20 धावा तर त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. बॉल जर पाहिले शॉर्ट थर्ड मॅनला चाललाय, सिंगल धाव घेतली जाते. डबल घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तो ताळमेळ पाहायला मिळाला. 2 धावा घेतल्या जातील. पंचांचा सिग्नल. दुसऱ्या षटकाचा काही संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पाहिलं ना तर 28 या आकड्यावर पोहोचलाय. एक बाद 28 अशी परिस्थिती आहे. प्रशांत बाद झाला, तिथे एकच धाव येणार, तिथे 2 धावा घेण्यात गेले आणि त्यानंतर सोहम आले. सोहम महत्वाच्या क्षणी आले आणि सोहम नावाची चर्चा सुरू झाली आहे. धावफलक टोटल 28 या आकड्यावर पोहोचले. या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा, त्यानंतर धावफलक 28 वर. अजून हे शेवटचं षटक आहे. निर्णायक षटक म्हटलं जातं, स्लॉक ओव्हर ज्याला म्हटलं जातं, भैरवी घालणारे षटक. ते षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचं, कोणता गोलंदाज आदर्श असू शकतो. कारण परिस्थिती पाहिली ना तर 12 बॉलमध्ये 28 आल्या तर आहेत. आपल्याला दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करायचे, टार्गेट कमी ठेवायचं आणि त्यासाठी निवड केली आहे तिसरं षटक हाताळण्यासाठी.
गोलंदाजी ट्रॅकवर आपण तेजसला पाहतोय. षटक तिसरा हातण्यासाठी आलंय, महत्वाचं षटक आहे. तेजस एक्सप्रेस पाहायला मिळेल. सोहम राणे समोर आहे. 28 धावा तर झाल्यात. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल खराब फेकलाय, चुकी झाली आहे. चुकीला माफी तर नाहीये. पंचांचा सिग्नल हा वाईटचा आहे. वन बाउन्स सुद्धा दिलाय का? वाईटचा सिग्नल पंचांचा येतोय. पंच योग्य तो डिसिजन पोहोचवा आमच्यापर्यंत. पंच वाईट बॉल आहे. ओ समोर, वा क्लास दाखवलाय. प्रॉपर टायमिंग आहे. सरळ बॉलला पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. शानदार, दमदार, नेत्रदीपक, लाजबाब षटकार. आणि माझ्या नावाची चर्चा करू नका शब्दात. खेळ पाहिला की बसाल टाळ्या वाजवत मैदानात. तेच पाहायला मिळत आहे. सर्वांना टाळ्या वाजवायला लावतोय, वेळ लावतोय सोहम राणे. मला टीमने जागा दिली, जागा मिळवली. संधीचं सोनं करण्यासाठी मी सज्ज आहे. संकट किती निर्माण होऊ द्या, तर संकटावर मी मात करणार हे सोम सांगतोय. यावेळी योग्य बॉल हाताला जातोय. पंचांकडून योग्य बॉल कळवलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडून मॅडीची पावलं वळली होती, नकार दिलाय. वाईट बॉल येतोय. थोडासा वेग घेतला पंचांनी, परंतु योग्य तो डिसिजन दिलाय. अतिरिक्त धाव मिळते. धावफलक पाहिलं तर 36 वर पोहोचतंय. 36 धावा झाल्यात. तेजस एक्सप्रेस पाहायला मिळते. समोर सोहम आहे. 4 षटकार तर खेचले सोहमने आतापर्यंत. चांगली बॅटिंग सोहम करतोय. 7 मध्ये 25 त्याने बनवलं वैयक्तिक. थोडा हाफ ट्रॅकर होता, नाही यशस्वी होत आहेत. परिणाम तोच आहे. गोलंदाज भरकटला जातोय. सलगचा दुसरा वाईट आहे. कुठेतरी भरकटलाय गोलंदाज तेजस. योग्य त्या रुळावर तेजस एक्सप्रेसला तर यावं लागेल. क्रॉसलाईन झाली तर रिझल्ट देखील वेगळा मिळू शकतो. कमबॅक करावा लागेल. धावफलक टोटल 37 वर पोहोचलाय. राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. ओ क्लास आहे, परफेक्ट. सरळ बॉलला पाठवलाय. स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. क्रिकेटमधील सौंदर्य दाखवलाय सोहम राणे. हेलिकॉप्टर स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु हे लँड नाही झालाय. 2 धावा घेतल्या जातील. 2 धाव्याने सांघिक धावफलक पाहिलं तर 45 आकड्यावर पोहोचलाय. 45 धावा झाल्यात. सोहमने पाहिलं ना तर 9 बॉलात 33 धावा बनवल्यात. 3 बॉलचा काही संपलाय, अजूनही 3 बॉलचा काही शिल्लक आहे. धावफलक टोटल 45 आकड्यावर आहे. ओ यावी कटरचा वापर आहे. फिंगर रोल केलेत. 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय का? होणार आहे, कारण सोहमकडे स्ट्राईक द्यायचं आहे. मॅडी आता बाद होतोय. सोहमची बॅट बोलली आहे, त्याला प्राधान्य देणं गरजेचं आणि तेच केलं मॅडीने. सॅक्रिफाईस विकेट आहे. आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, प्रदीप. धावफलक टोटल पाहिलं तर 46 आकड्यावर पोहोचलाय. अजूनही दोन अशी परिस्थिती आहे. प्रदीप दाखल झाले. स्ट्रायकिंगला सोहम आहे. 2 बॉल शिल्लक आहेत.
खरा बॉल आहे, क्रॉस द लाईन गोलंदाजी केली जाते. अतिरिक्त वळण घेतलं जात आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. पंचांनी शिक्षा थोटावली आहे. अतिरिक्त धाव मिळते. धावफलक टोटल 47. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा आपण पाहतोय. सर्व क्रिकेट वेडे यांची गर्दी. सोडून दिलाय, सरळ सोडून दिलाय. त्याला माहिती आहे लेग बाहेरच बॉलची पिचिंग आहे, त्यामुळे ही अतिरिक्त धाव मिळते ना, तर का सोडावी. धावफलक टोटल या एक धावेने 48 वर पोहोचत आहे. 2 धावा अशाच पाहिल्या तर दिल्यात. सलगच्या 2 बॉलवर, परंतु जास्त वाईट बॉल फेकलेत. मला वाटतं तर 4-5 वाईट बॉल फेकलेत. त्याच 5 धावा बोनस पॉइंट मध्ये दिल्यात. बॅटिंग करत असताना तुमच्या समोर किती धावांचं लक्ष असू शकतं, कारण अशा तुम्ही जर चुका झाल्या तर मात्र तुमच्या समोर टार्गेट देखील तेवढंच बलाढ्य असू शकतं. यावेळी सुद्धा पॉइंटला खेळल्या बॉलला अप्पर कट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक काय थोडेसे पुढे आले होते. एका हाताने बॉल अडवलाय. नॉन स्ट्राईक इन इनला तर धाव बाद होतील. प्रदीप बाद होत आहेत, कारण स्ट्राईक सोहमकडे पाहिजे. एकच धाव घेतली जाते. धावफलक टोटल पाहिलं तर स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण पाहिलं. 57 धावा नॉट आउट ज्याने ठोकल्या होत्या. रोहन निनावे, ग्रामीण स्टार राजापूरचा खेळाडू, त्यामध्ये 7 सिक्स 2 4 होत्या. रसिक गाडी 48 धावा त्यांनी बनवल्या होत्या. स्पर्धेतील मेडन ओव्हर आशुतोष याच्या नावावर राहिले. अशा अनेक विक्रमी कारनामे आपण पाहिले आहेत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. विनंती केली जाते, आपल्याकडे वेळ कमी आहे. वेदांत 11 भुईबावडा क्रिकेट टीम आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. पटोबा पडवणे क्रिकेट टीम आपण सलामीची जोडी दाखल करा. 56 धावांचं लक्ष आहे. काय घडेल काय बिघडेल, कोणत्या टीमचा प्रवास थांबेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरून आवाज ऐकला मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बुलंद आवाज सन्माननीय सिद्धेशजी काष्टे सर तुमच्या समोर जोडले जातील. तोपर्यंत मी स्वतः मराठी समालोचक पंकज लाड काही वेळेसाठी रजा घेतोय. आवाज ऐकूया सिद्धेशजी काष्टे यांचा. धन्यवाद.
अमोल मोणकर आणि दुसऱ्या बाजूला गिरीश आपण बघतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आणि गोलंदाजाच्या आता सज्ज होतोय गोलंदाजीसाठी सिद्धार्थ. पहिला चेंडू हवेमध्ये खेळ चांगला क्षेत्ररक्षण काय झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा या ठिकाणी आपली चुणूक दाखवत असताना काय झेल टिपलाय. पहिल्याच चेंडूवरती निखिलचे खेळ संपुष्टात आले. निखिल माघारी परतले धावफलकावरती. धावा जर बघितलं तर अजूनही 0 असताना पहिल्या चेंडूवरती विकेट आली. प्राइज विकेट म्हटले तर वावगं ठरू नये. नवीन फलंदाज प्रशांत येत आहेत मात्र प्रशांतला शांत राहून चालणार नाही या ठिकाणी. तर ती प्रलयवाली फटकेबाजी करावी लागेल. मैदानामध्ये 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती निखिल माघारी परतलाय मात्र ती जबाबदारी आता स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल की डावखुऱ्या शैलीचा खेळाडू प्रशांत मैदानात येतोय आणि त्याला साथ देतोय 9चा केंडवरती शुभम. चला फास्ट घ्या प्लीज. सुरेख चेंडू डॉट राहतोय या ठिकाणी. डॉट चेंडूने सांगत होते या चेंडूची मात्र जर बघितलं तर सुरेख गोलंदाजी करतोय. वेगावरती स्वार होतोय. काय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. जशी वंदे भारत जर बघितली ना तर कोकण रेल्वे ट्रॅकवरती धावत असते ना तशा प्रकारची गोलंदाजी चालली मैदानामध्ये. सिद्धार्थच्या माध्यमातून बॅटची एज घेऊन चेंडू या ठिकाणी पॉइंट रेजन मध्ये त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट होईल. एका धावेने शुभारंभ होतोय या धावफलकाचा आणि 56 धावांचा पाठलाग सुरू झालाय. मात्र मोठ्या फटक्यांची खेळी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागेल. 56 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. पहिल्या 4 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च झाले. पहिले 3 चेंडूवर माफ करा 3 चेंडू झालेत. 3 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केली आतापर्यंत सिद्धार्थने आणि त्याच्या प्रकारची गोलंदाजी तो करत असताना सुरेख चेंडू डॉट राहतोय. निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय चेंडू. 4था चेंडू डॉट राहिलाय. फक्त 1 धावा खर्च करेल म्हणजेच काय तर अजूनही 55 धावा तुम्हाला कराव्या लागतील. त्याच्यासाठी ती मेहनत ती कसरत ते कष्ट तुम्हाला या ठिकाणी मैदानामध्ये दाखवावे लागतील. परत एकदा निघालाय. हो उडवलाय चेंडू चाललाय डीप काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये 6 धावांसाठी येतोय षटकार. काय फटका खेळला होता. परत एकदा उडवलाय चेंडू आणि हा सुद्धा बॅक टू बॅक दुसरा आलाय. अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे या ठिकाणी मैदानामध्ये आणि ते मोठे फटके बघायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. 2 षटकारांची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 धावा धावफलकावरती. 56चा पाठलाग अजूनही 43 ची गरज आहे. अजूनही 43 ची गरज आहे. येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 43 ची गरज. पहिल्या षटकात आले 13 धावा. आता मात्र गरज आहे 12 चेंडू. येणारे 12 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल. काय सुंदर गोलंदाजी केली सिद्धार्थने. शेवटचे 2 चेंडू जर वगळले ना तर 4 चेंडूवरती बांधून ठेवलं होतं आणि आता गोलंदाजीसाठी सोहम येतोय स्वतः. ज्या सोहमने उत्कृष्ट फटकेबाजी केली पहिल्या सत्रामध्ये तोच सोहम या ठिकाणी गोलंदाजी मागवरती सज्ज होत असताना समोर असेल डावखुऱ्या शैलीचा फलंदाज प्रशांत. प्रशांतला आता मात्र या ठिकाणी जर बघितलं ना तर हेच करायचं होतं स्ट्राईक द्यायचं होतं कारण स्ट्राईकवर जर बघितलं तर शुभम सुंदर फटकेबाजी करत होता. ज्याची बॅट बोलत होती आणि अशावेळी रनआउटच्या स्वरूपात माघारी परततोय प्रशांत.
चला ग्रामीण स्टार आपण रेडी राहायचंय. कॅप्टन ग्रामीण स्टार याच्यानंतर आपला सामना होईल. जो विजयी संघ होईल त्याच्याबरोबर आपल्याला या ठिकाणी खेळायचं आहे. त्यामुळे ग्रामीण स्टार राजापूर आपण रेडी राहायचंय. चला नवीन फलंदाज प्रसाद याची वर्णी लागतंय. शुभम माघारी परतलाय. थोडंसं निराश केलंय शुभमने. मात्र स्ट्राईकवर आणणं प्रशांत माघारी परतलाय. मात्र शुभम या ठिकाणी स्ट्राईकवर आणणं गत्यंतर होतं. कारण धावफलक जर बघितलं तर फक्त 13 धावा धावफलकावरती आहेत. 43 अजूनही गरज आहे. लेगस्टिकच्या बाहेर नक्कीच पंचांना कवायत करायला लावणार हा चेंडू होता. सुवेर चेंडू अवांतरच्या स्वरूपात एक धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावफलक 14 धावा धावफलकावरती. 42 अजूनही गरज आहे. इथूनही जर सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. प्रयत्न करावे लागतील. सातत्य दाखवावं लागेल मोठ्या फटक्यांचं. शुभमने दाखवले 2 फटके त्याच्या बॅटमधनं आलेत. 2 षटकार आलेत. त्याच्याकडे ती क्षमता आहे. मनगटांमध्ये ते सामर्थ्य आहे. ते या ठिकाणी प्रस्तुत करावं लागेल. उडवलाय चेंडूला. परत एकदा चेंडू चाललाय. फायनल रिजन मध्ये चेंडू जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मात्र या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो. डेंजर झोन मध्ये या ठिकाणी होतो शुभम. चांगली रणनीती विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांनी धावफलक 16 धावा धावफलकावरती. चांगलं स्कोरर आमच्या बाजूला या ठिकाणी रविराज करतायत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत या समालोचन कक्षातून. त्याचबरोबर आमच्यासोबत जोडले जाणारे अजून एक आवाज देवगड साळशी या गावावरून या ठिकाणी आलेत या स्पर्धेसाठी. ते सुद्धा आमचे पंकजी लाड आमचे मित्र. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. आणि बघता जर आता जर बघितलं तर धावफलकावरती धावा झाल्यात. 16 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. थोडासा खांद्याचा अतिरिक्त वापर. पंचांचा वाईटचा इशारा आलाय आणि वाईट धावेने धावफलक 1 ने वाढत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 17 धावा धावफलकावरती. 1 फॉर दी ओव्हर म्हणजे 1 बाउन्सर सुद्धा कॉल झालं तर कुठलाही त्यांना बाउन्सर वापरता येणार नाही. त्याचमुळे धावफलक जर बघितलं तर 17 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू सोहम उडवलाय चेंडूला. स्टँड अँड डिलिव्हरी. चेंडूला पाठवून दिलाय. जेव्हा संपर्क झालाय ना त्याच्यावरती छाप आलाय षटकाराचा. अर्धा डझन धावांचा. पोहोचताय धावफलकावरती. 56चा पाठलाग करत असताना सुरेख सुरुवात. परत एकदा उडवलाय. वाह काय फटका खेळलाय समोरच्या दिशेला. जेव्हा समोरच्या दिशेला आपण फटका खेळलो ना ती ताकद ती क्षमता आपल्या मनगटामध्ये असणं गरजेचं आहे. ती बॉटम हँड मध्ये दिसतंय या ठिकाणी शुभमच्या. काय फटके सजवलेत. नेत्रदीपक फटके. डोळ्याचं पानं फेडणारे फटके बघायला मिळालेत फलंदाज शुभमच्या बॅटमधनं. आणि कोणाविरुद्ध आक्रमण केलंय तर सोहम विरुद्ध. जो सोहम या ठिकाणी आतापर्यंत आपलं वर्चस्व दाखवत होता या मैदानामध्ये त्याच्याविरुद्ध बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. परत एकदा खेळलाय फटका. हा सुद्धा चाललाय. लगातारचा 3रा षटकार आलाय. षटकारांची हॅट्रिक केली या ठिकाणी. शुभम नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावत आहे आणि शुभमने दाखवलेलं आहे हम भी कुछ कम नाही. धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव फलक जाऊन पोहोचलाय 36 धावा. 6 चेंडू आणि 20 ची गरज आहे. माफ करा 7 चेंडू आणि 20 ची गरज आहे. 7 चेंडू 20 ची गरज आहे. 7 बॉल 20 धावा असं विजयाचं समीकरण आहे. शुभमच्या या बहारदार फटकेबाजीमध्ये परत एकदा सामन्यामध्ये रोमांच वाढलाय. उत्कंठा वाढली आहे. शुभम आपलं कामगिरी चोखपणे करत असताना सुरेख चेंडू
काय चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केलाय. यॉर्कर चेंडू ब्रह्मास्त्र काढलंय आणि विकेट कोणाची मिळवली. ज्या शुभमने या ठिकाणी मैदानामध्ये अक्षरशः धुडगोस घातला होता त्याची विकेट मिळवली आणि त्याचमुळे या ठिकाणी थोडासा परत एकदा कमबॅक करतोय गोलंदाजी करणारा संघ. आता विजयाचं समीकरण असेल 6 चेंडू आणि 20 धावा. त्याच्यामध्ये 5 उत्तुंग षटकार आणि सलगचे 3 षटकार सोहमच्या विरोधात. कोण विसरेल. शुभमची बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे शुभमसाठी. पाच चेंडू 18 धावा. प्रत्येक चेंडूवरती उत्कंठा वाढेल. हृदयाचे ठोके वाढतील. 5 चेंडू आणि 18 धावा. विजयाचं समीकरण. सामना असं वाटत होता शुभम लवकर संपवेल मात्र शुभमची विकेट आली आणि सामना थोडासा आता मात्र दोन्ही साईडला समसमान झालाय. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. माघारी परतेल फलंदाज प्रशांत. चला ग्रामीण स्टार. चला ग्रामीण स्टार. ग्रामीण स्टार राजापूर कॅप्टन उपस्थित राहायचंय प्लीज. चला टॉस साठी या.
विजय होतो या ठिकाणी संघ वेदांत 11 भोईबावडा वर्सेस आता पुढील सामना होईल ग्रामीण स्टार राजापूर. आणि काय कौतुक करावं लागेल मॅच समरी जर आपण बघितली तर पहिल्या सत्रामध्ये सोहमची ते 41 धावांची बहारदार खेळी आणि दुसऱ्या षटकात तसेच प्रकारची खेळी केली होती शुभमने. मात्र प्रयत्न थोडेसे अपुरे पडले. नंतर कौतुक करावं लागेल जेव्हा 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना चिन्मयने हाताळले ते षटक आणि त्या षटकामध्येच सामन्याचा निर्णय झालाय आणि विजयी झाला या ठिकाणी वेदांत 11 भोईबावडा पुढील फेरीत प्रवेश करतायत. त्यांच्यासोबत खूप खूप अभिनंदन. आणि जो संघ पराभूत झालाय तो पडवणे संघाचा सुद्धा आभार. या स्पर्धेत आपण सहभागी झालात त्याबद्दल पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि यानंतर होणारा सामना असेल ग्रामीण स्टार राजापूर वर्सेस वेदांत 11 भोईबावडा. चला टॉस साठी या प्लीज. चला लगेचच टॉस साठी या. आणि या पुढील सामन्याचं धावतं विवरण करण्यासाठी परत एकदा कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया आवाज. सन्मान्य श्री पंकजी लाड साहेब आपल्यासोबत जोडले जातात. धन्यवाद.